श्रोतेहो नमस्कार. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म अर्थात ओम हे एकच अक्षर ब्रह्म आहे असे श्रीमद भगवद्गीतेत म्हटले आहे. हे अक्षर सर्वोच्च, अविनाशी आणि ब्रह्माचे शब्दरूप मानले जाते. ओम हा ब्रह्मतत्वालाच आवाहन करणारा एकाक्षरी मंत्र आहे. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी निर्माण झालेला पहिला नादमंत्र म्हणजे ओंकार. कोणत्याही मंत्राआधी ओम लावल्याने त्या मंत्राची शक्ती संपन्न होते आणि हा मंत्र पूर्णतः शुद्ध होतो. ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊलींनी प्रथम ओंकाररूपी श्री गणेशाला वंदन केले आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. माऊलींनी गणपतीला शब्दब्रह्म असे संबोधले आहे. ज्याप्रमाणे ओंकारातून विश्वाची निर्मिती झाली त्याचप्रमाणे गणपती हे विश्वाच्या अस्तित्वाचे मूळ आहे. ओम हा शब्द 3 अक्षरांनी बनलेला आहे. अ, उ आणि म. या शब्दाला सर्व सृष्टीचे प्रतीक मानले गेले आहे. अकार, उकार आणि मकार या 3 मात्रांनी ओंकार सिद्ध होतो. अकार म्हणजे श्री गणेशाचे 2 चरण, उकार म्हणजे उदर आणि मकार म्हणजे मस्तक. श्री संत तुकाराम महाराजांनी श्री गणेशाला ओंकार स्वरूप म्हणताना त्यातील अकार म्हणजे ब्रह्मदेव, उकार म्हणजे श्री विष्णू आणि मकार म्हणजे श्री शिवशंकर असे म्हटले आहे. ओमच्या शास्त्रशुद्ध उच्चारामुळे श्वसनावर सकारात्मक परिणाम होतो. यामध्ये श्वास आत घेण्याच्या क्रियेपेक्षा श्वास बाहेर सोडण्याची क्रिया ही लांब होते. त्यामुळे पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ॲक्टिवेट होते. आपल्या शरीराला शांत करण्यासाठी हृदयाचे ठोके, रक्तदाब, श्वसनाची गती सामान्य ठेवण्यासाठी ही पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ॲक्टिव्ह होणे गरजेचे असते. ओम या मंत्राच्या जपामुळे मेंदूच्या अमिगडाला या भागाची ॲक्टिव्हिटी कमी होते. त्यामुळे ताण कमी होतो. प्रत्येक प्रसंगांमध्ये योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता येते. अमिगडालाची ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे मनुष्याचे प्रसंगाला सामोरे जाण्याची पद्धत बदलते. मेंदूमधील गामा वेव्ज वाढतात. यामुळे परिस्थितीचे आकलन चांगल्या पद्धतीने होते. नवनवीन कल्पना सुचू शकतात. ओमचा उच्चार केल्यामुळे इंटरल्युकिन्स तयार होतात असे एका संशोधनात आढळून आले. हे इंटरल्युकिन्स एखाद्या पेनकिलरपेक्षा प्रभावी असतात. डॉक्टर हॅन्स जेनी यांनी ओम मंत्राचा अभ्यास करण्यासाठी टोनोस्कोप या उपकरणाचा वापर केला. त्यामध्ये ओमचा आवाज श्रीयंत्रासारख्या भूमितीय आकारात दिसला. कॅलिफोर्निया येथे सायन्स अँड नॉन ड्युॲलिटी म्हणजे सॅन्ड या संस्थेने एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतली. अध्यात्म आणि विज्ञान यामधील गॅप भरून काढणे हा या कॉन्फरन्सचा उद्देश होता. या कॉन्फरन्सची थीम होती ओम =mc². अल्बर्ट आइन्स्टाईनचा सिद्धांत आहे E=mc². म्हणजे ऊर्जा E आणि वस्तुमान m हे एकाच गोष्टीची 2 रूपे आहेत आणि ती एकमेकांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. जिथे c² म्हणजेच प्रकाशाचा वेग, c म्हणजे वर्ग. याचा अर्थ अगदी थोड्या वस्तुमानामध्येही प्रचंड ऊर्जा सामावलेली असते, कारण प्रकाशाचा वेग खूप मोठे असल्यामुळे त्याचा वर्ग आणखी मोठा होतो, जसे अणुबॉम्ब आणि अणुऊर्जा प्रकल्पामध्ये दिसते. ओम =mc². सर्व भौतिक वस्तू m या परमचैतन्य किंवा ऊर्जेच्या ओम रूपाने साकार झाले आहेत असा संदेश देणारे हे तात्विक विधान आहे आणि असेच या कॉन्फरन्समध्ये सांगायचे असावे.